नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे 30 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण 100+ व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरे मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे। आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वन लाइनर पद्धतीने बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, कार्यपरिस्थिती आणि योग्य तापमान योग्य प्रकारे डिझाइन केलेल्या भट्टीत महानगरपालिका घन कचरा जाळण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? IMP प्रश्न आहे, परीक्षेमध्ये हमखास विचारला जाऊ शकतो की कार्य परिस्थिती आणि योग्य तापमानात योग्य प्रकारे डिझाइन केलेल्या भट्टीत घन कचरा जाळण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे। लँडफिल आहे, पुनर्वापर आहे, इन्सरिगेशन आहे आणि गांडूळ खत आहे। तर यापैकी काय म्हटलं जाईल? तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे, पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर आपल्याला पाठवायचं आहे। तर काय केलं जाईल? महानगरपालिका घन कचरा जाळण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, सी, इन्सरिनेशन असं त्याला म्हटलं जाईल। याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर सी। पुढचा प्रश्न आपण बघूया। असे विशिष्ट क्षेत्र जेथे गाळ, खनिजे आणि पाण्याचा म्हणून वर्गीकृत सामायिक निर्गम मार्गामध्ये निचरा केला जातो, असं क्षेत्र विचारलं आहे त्यांनी। कोणतं? असे विशिष्ट क्षेत्र की ज्या ठिकाणी गाळ, खनिजे आणि पाण्याचा म्हणून वर्गीकृत सामायिक निर्गम मार्गामध्ये निचरा केला जातो, त्या क्षेत्राला काय म्हटलं जाईल? बघा, जलपृथक्करण म्हटलं जाईल का, पाणलोट क्षेत्र म्हटलं जाईल का, रेखावृत्तीय क्षेत्र म्हटलं जाईल का, निचराचे क्षेत्र म्हटलं जाईल? कोणतं क्षेत्र म्हटलं जाईल? विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरचा प्रश्न आहे, पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर द्या। पटापटा उत्तर देण्याचा प्रयत्न करा। उत्तर चुकलं तरी चालतं आहे, परंतु काय होतं त्यामुळे आपला सराव होतो आहे की असं विशिष्ट क्षेत्र जिथं गाळ, खनिजे आणि पाण्याचा म्हणून आपण वर्गीकृत सामायिक निर्गम मार्गामध्ये निचरा केला जातो त्याला काय म्हटलं जाईल? तर त्याचं योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर 2, पाणलोट क्षेत्र। बी हा त्याचा पर्याय आहे। काय? पाणलोट क्षेत्र। पुढचा प्रश्न आपण बघूया। पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जमिनीमध्ये किती टक्के पिकाचे अवशेष राखले जातात? प्रश्न IMP आहे। अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या लाईकमुळे काय होतं, चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। बघा, पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जमिनीमध्ये किती टक्के पिकांचे अवशेष राखले जातात? 15 ते 30%, 30%पेक्षा जास्त, 10%पेक्षा कमी आणि 15%पेक्षा कमी टक्के। म्हणजे किती क्षेत्र राहील? कोणत्या शेतीमध्ये? पारंपरिक शेती या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये किती टक्के पिकांचे अवशेष राखले जातात? योग्य उत्तर पर्यायामध्ये द्यायचं विद्यार्थी मित्रांनो। बघा, काय उत्तर येईल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी। काय उत्तर येईल? पर्याय नंबर डी, 15%पेक्षा कमी टक्के इतके अवशेष जमिनीमध्ये उरले जातात। कशामध्ये? पारंपरिक शेती पद्धतीमध्ये। पुढचा प्रश्न पहा, सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी पात्र असलेल्या मुलीचे कमाल वय किती असावे? जी राज्य सरकारने आपली सुकन्या समृद्धी योजना काढलेली आहे, तर या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी पात्र असलेल्या मुलीचे कमाल वय किती? म्हणजे जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत आपण त्या मुलीचं खातं त्या ठिकाणी उघडू शकतो? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न तुमच्या समोर आहे, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। एखाद्या वेळेस माझ्याकडून जर गलत उत्तर होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। बघा, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 9 वर्ष किती वय पाहिजे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी? पात्र मुलीचं वय किती पाहिजे? कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 10 वर्ष वय पाहिजे। योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। कोबी वर्गीय पिकामध्ये परागण कशा प्रकारे होते? परागण तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यापूर्वीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण परागणावर म्हणजे गव्हाचं परागण कसं होईल, ज्वारीचं कसं होतं, इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कोबी वर्गीय पिकामध्ये परागण कशा प्रकारे होते?
व्यस्त परागण, स्वयंपरागण, एकलिंगी परागण आणि बहुलिंगी परागण असे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं की जेणेकरून पुढल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे. बघा, कोबी वर्गीय पिकामध्ये परागण कशा प्रकारे होते. योग्य उत्तर काय येईल? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, व्यस्त परागण म्हणतो आपण त्याला. कोबी वर्गीय पिकामध्ये जे परागण होतं त्याला काय म्हणतात? तर व्यस्त परागण असं आपण त्याला म्हणूया. पुढचा प्रश्न बघा, मध्यम विषारी कीटकनाशकाच्या डब्यावरील रंग कोणता? जर तुम्ही आपली व्हिडिओ सिरीज पाहत असेल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचे उत्तर काहीच वाटणार नाही, कारण तुम्हाला मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कीटकनाशकाच्या डब्यावरील रंग पिवळा रंग असेल तर कसं, लाल रंग असेल तर कसं, पांढरा रंग असेल तर कसं. ह्या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? मध्यम विषारी कीटकनाशकाच्या डब्यावरील रंग कोणता, म्हणजे कोणत्या रंगाचा त्रिकोण येईल मध्यम विषारी कीटकनाशकाच्या डब्यावर? विद्यार्थी मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, निळा. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती ठिकाणे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येतात? खाली तुम्हाला ठिकाणं दिलेली आणि त्यापैकी तुम्हाला विचारलेले आहे की कोणती ठिकाणे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येतात. बघा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर दुसरा पर्याय नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क, त्यानंतर तिसरा पर्याय काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि चौथा पर्याय राजाजी राष्ट्रीय उद्यान. यापैकी कोणतं ठिकाण आहे की जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येतात? काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो? पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं देता येतात, किती प्रश्न तुमचे बरोबर येतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. हा, त्यानंतर एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचंही उत्तर योग्य तुम्ही मला कमेंटमध्ये कळवत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. तर काय या प्रश्नाचं उत्तर? कोणती ठिकाणे खालीलपैकी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येतात? उत्तर आहे बी, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क. हे जे ठिकाण आहे हे काय? तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये येतात. उत्तर आहे बी नंबरचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोरडी पेरणी ही डॅश मृदेमध्ये केली जाते ज्यामध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर आंतरमशागतीचे कामे करणे कठीण होते किंवा कठीण जाते. कोरडी पेरणी विचारली तुम्हाला. कोरडी पेरणी ही कोणत्या मृदेमध्ये केली जाते की जिच्यामध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर आंतरमशागतीचे कामे करणे कठीण जातं? बघा, 4 मृदेचं नाव तुम्हाला दिलेलं आहे. पोयटेची माती, हलकी माती, चिकण माती आणि वालुकामय माती. तर या 4 प्रकारच्या मृदेपासून म्हणजे कोणत्या मृदेमध्ये कोरडी पेरणी केली जाते? योग्य उत्तर द्या. पर्याय तुमच्या समोर आहे, प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. प्रश्न नीट वाचा, पर्याय नीट वाचा आणि योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. काय उत्तर येईल याचं? तर याचं उत्तर येईल बघा पर्याय नंबर सी, चिकण माती. कोरडी पेरणी ही चिकण माती मृदेमध्ये केली जाते ज्यामध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर आंतरमशागतीचे कामं करणं कठीण जातं. योग्य पर्याय सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती पद्धत बियाणे पेरणीची सर्वात सोपी पद्धत आहे? आपल्याला शेतीमध्ये बियाणं पेरायचं आहे आणि तुम्हाला शेती बियाणं पेरणीच्या पद्धती मी बऱ्याच आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये सांगितलेल्या आहे याच्यापूर्वी. त्यापैकी काय विचारलं त्यांनी? खालीलपैकी कोणती पद्धत बियाणे पेरणीची सर्वात सोपी पद्धत आहे? सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा, डोबून, फेकून, पुनर्रोपण किंवा वरीलपैकी सर्व पद्धती. तर कोणती अशी सोपी पद्धत आहे की जी पेरणीची एकदम आपल्याला सोपी जाते पेरणीच्या पद्धतीपैकी? काय उत्तर येत असेल याचं? ह्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर बी, फेकून. जी आपण जे बी शेतीमध्ये फेकून पेरणी करतो ही पद्धत काय आहे? सगळ्यात सोपी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. PM प्रणाम योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? 4 उद्देश तुम्हाला दिलेले, त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे. काय? दीर्घकालीन आणि अल्पमुदतीची कौशल्य प्रदान करून लक्षित तरुणांची कौशल्य पातळी वाढवणे, त्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगारमध्ये सेटलमेंट करून. त्यानंतर दुसरा पर्याय आहे राज्यांना पर्यायी खताचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊन रासायनिक खताचा वापर कमी करणे. तिसरा पर्याय आहे प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांची पोषण स्थिती सुधारणे आणि चौथा पर्याय समानता प्रवेश आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना निधी देत. ते योग्य उत्तर आपल्याला याच्यातून निवडायचं काय? PM प्रणाम योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? योग्य उत्तर येईल बाप
पर्याय नंबर सी प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांची पोषण स्थिती सुधारणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये स्वयं पॉलिप्लॉइडी विकसित होते? खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये स्वयं पॉलिप्लॉइडी विकसित होते? पिकाची नावं तुम्हाला दिलेली आणि ही जी स्वयं पॉलिप्लॉइडी ही कोणत्या पिकामध्ये विकसित होते असं तुम्हाला विचारलेलं. बघा 4 पर्याय काय आहे? दुधी भोपळा आहे, कलिंगड आहे, टोमॅटो आहे आणि लिची आहे. तर कोणत्या पिकामध्ये हे विकसित होते ते? तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर बी कलिंगड. कलिंगड या पिकामध्ये काय स्वयं पॉलिप्लॉइडी विकसित होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? खालीलपैकी कोण आहे की जो पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. कोण आहे? सरपंच आहे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे, गट विकास अधिकारी आहे आणि पंचायत समितीचे अध्यक्ष आहे. हे लक्षात घ्यायचं. खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? सरपंच लोकप्रतिनिधी आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष लोकप्रतिनिधी आहे, पंचायत समितीचा अध्यक्ष लोकप्रतिनिधी आहे, पण गट विकास अधिकारी हा लोकप्रतिनिधी नाही, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं? कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? उत्तर येईल सी गट विकास अधिकारी. पुढचा प्रश्न बघा. आपत्ती पुनर्प्राप्ती प्रक्रियेत किती टप्पे? आपत्ती पुनर्प्राप्ती याच्यामध्ये किती टप्पे पडतात? विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. कारण IMP प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने खूप वेळेस या प्रश्नावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपत्ती पुनर्प्राप्ती प्रक्रियेत किती टप्पे आहेत? बघा किती टप्पे? 7 टप्पे, 4 टप्पे, 5 टप्पे, 8 टप्पे. यापैकी आपत्ती पुनर्प्राप्ती याच्यामध्ये किती टप्पे येत असतील? मग पर्याय नंबर सी किती? 5 टप्पे येत असतील याच्यामध्ये. किती? 5 टप्पे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेतातील जलीय वाहकता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? जलीय वाहकता याच्यापूर्वी मी तुम्हाला सगळे जे उपकरण आहे किंवा जे एकक आहे ते तुम्हाला मी सांगितलेले. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे? शेतातील जलीय वाहकता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? बघा इन्फ्रारेड मीटर, त्यानंतर वन ड्राय मेथड, त्यानंतर पिझोमीटर आणि त्यानंतर पार्सल फिल्म्स. तर शेतातील जलीय वाहकता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी पिझोमीटर. काय वापरल्या जाईल? पिझोमीटर हे वापरल्या जाईल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. सिंचनाच्या पद्धतीपैकी खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सिंचनाची आळे पद्धत म्हणजे रिंग मेथड म्हणतो आपण त्याला वापरली जाते? सिंचनाच्या पद्धती आपण यापूर्वी पाहिलेले आहे. आपल्या सिरीजमध्ये आपण जवळजवळ सर्वच कव्हर करत आलेलो आहे आतापर्यंत. आता सिंचनाच्या पद्धती तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या आहेत? ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, आळे सिंचन आहे, मोकाट सिंचन आहे. ह्यापैकी कोणत्या पद्धतीमध्ये सिंचनाच्या कोणत्या पद्धतीपैकी खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सिंचनाची आळे पद्धत ही वापरली जाते? बघा C4 पिके, औषधी वनस्पती, फळझाडे, भाजीपाला पिके. मग आळे पद्धत कोणत्या पिकामध्ये वापरली जाते? अर्थातच सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल म्हणजे फळझाडे जे असतात तर मग मोसंबी, संत्री, चिकू, आवळा हे जे फळझाडे पद्धती आहे ह्या फळझाडामध्ये आळे पद्धत वापरली जाते सिंचनासाठी. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. पिकांच्या सामान्य वाढीसाठी उपलब्ध जमिनीतील पाण्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? पिकांच्या सामान्य वाढीसाठी उपलब्ध जमिनीतील पाण्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? सामान्य वाढीसाठी विचारलेलं आहे. बघा कोणता प्रकार आहे पाण्याचं? मग गुरुत्वाकर्षणीय जल, त्यानंतर हायग्रोस्कॉपीय जल, त्यानंतर केशिका जल, त्यानंतर 4था पर्याय ए व बी. तर कोणता प्रकार याच्यामध्ये तुम्हाला वापरला जाईल? प्रश्न काय विचारलेला पुन्हा एक वेळेस पाहून घ्या. प्रश्न नीट वाचा. पिकांच्या सामान्य वाढीसाठी उपलब्ध जमिनीतील पाण्याचा प्रकार खालीलपैकी कोणता प्रकार आहे? मग याच्यामध्ये तर याचा पर्याय बघा पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे केशिका जल. कोणता प्रकार आहे? केशिका जल हा प्रकार वापरण्यात येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या माती प्रकारामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमाल असते? याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कमी असते असं विचारलं होतं. याच्यामध्ये काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या माती प्रकारामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमाल असते?
म्हणजे जास्तीत जास्त क्षमता कोणत्या मातीमध्ये असते पाणी धारण करण्याची, हे आपल्याला विचारलेलं आहे. ह्याच्यात काय पर्याय दिलेले तुम्हाला? चिकन माती दिलेली, वालुकामय माती दिलेली, दुमट मृदा दिलेली आणि गाळाची चिकन माती दिलेली. तर कोणत्या माती प्रकारामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमाल असते? पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे, चिकन माती. खालीलपैकी चिकन माती प्रकारामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमाल असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने डॅशपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे. भारतामध्ये जी कोरडवाहू शेती ती प्रामुख्याने कितीपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे? बघा पर्याय दिलेले तुम्हाला 200 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर, 250 सेंटीमीटर. तर किती सेंटीमीटर उत्तर येईल बघा. याचं अंदाज काढू शकता तुम्ही याचा. एवढं काय हार्ड नाही आहे, कारण आपल्याला पर्यायामध्येच दिले त्यांनी 200, 150, 250, 75. मग भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने डॅशपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे. तर किती पर्जन्यमान पाहिजे? 75 सेंटीमीटर. कोरडवाहू शेती प्रामुख्याने 75 सेंटीमीटरपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे. पुढचा प्रश्न पहा. ज्वालामुखीच्या जमिनीचा उतार आणि आकारातील मिनिटात बदल मोजण्यासाठी कोणती उपकरणे वापरली जातात? ज्वालामुखीच्या जमिनीचा उतार आणि आकारातील मिनिटात बदल मोजण्यासाठी कोणती उपकरणे वापरली जातात? बघा उपकरणाचे नाव तुम्हाला दिलेले. हा MP प्रश्न आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करत चला. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. काय आहे? स्ट्रेन मीटर, त्यानंतर टेल्ट मीटर, त्यानंतर अल्टिमीटर आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही. ज्वालामुखीच्या जमिनीचा उतार आणि आकारातील मिनिटात बदल मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा बी, टेल्ट मीटर. कोणतं उपकरण? टेल्ट मीटर हे उपकरण वापरले जाईल. पुढचा प्रश्न बघा. टेरारियम म्हणजे काय? काय प्रश्न आहे? टेरारियम म्हणजे काय? मला वाटतं याच्यापूर्वीच्या एखाद्या सिरीजमध्ये हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे. टेरारियम म्हणजे काय? एखाद्या रिकामी जागेत म्हणा किंवा एका वाक्यात किंवा जोडी लावामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. टेरारियम म्हणजे काय बघा? गच्चीवर वाढणारी वनस्पती, फुले ठेवण्यासाठीचे पारदर्शक भांडे, फुलामध्ये वापरले जाणारे द्रावण आणि वनस्पती वाढवण्यासाठी झाकणाची कुंडी. तर टेरारियम म्हणजे काय येईल बघा. याच्यात योग्य उत्तर आपल्याला शोधायचं. 20 नंबरचा प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय येईल मग टेरारियम म्हणजे? तर टेरारियम म्हणजे याचं उत्तर आहे योग्य पर्याय नंबर डी, वनस्पती वाढण्यासाठी झाकणाची कुंडी. हे त्याला टेरारियम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2024 मध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेती असणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? 2024 मध्ये विचारले तुम्हाला काय? आणि सर्वाधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेती असणारं खालीलपैकी राज्य कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असेल तर आपल्या सिरीजमध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. बघा 2024 मध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेती असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, त्याचे 4 पर्याय दिलेले आणि प्रश्न एकदम सोपा आहे. जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी सेंद्रिय शेती केल्या जाते? त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते एक जैविक खत नाही? जैविक खत नाही. खालीलपैकी कोणतं एक बायो फर्टिलायझर म्हणतो आपण त्याला, बायो फर्टिलायझर नाही. खालीलपैकी कोणते एक जैविक खत नाही? बघा CN आहे, त्याच्यानंतर अझॅटोबॅक्टर आहे, त्याच्यानंतर झोबियम आहे, त्याच्यानंतर BGA आहे. कोणतं खत नाही आहे? ते जैविक खत नाही आहे. काय उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, CAN. CAN हे काय आहे? जैविक खत नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सूर्यफूल हे डॅश पीक आहे. सूर्यफूल हे कोणतं पीक आहे? IMP प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. सूर्यफूल हे कसं पीक आहे? लघु दिवसाचे, दीर्घ दिवसमानाचे, दिवसमानाने फरक न पडणारे आणि प्रकाशमय. म्हणजे कसं आहे सूर्यफूल हे पीक? लघु दिवसाचं आहे का दीर्घ दिवसमानाचं आहे का दिवसमानाने फरक न पडणारे आहे का प्रकाशमय आहे? सूर्यफूल
योग्य उत्तर काय? पर्याय नंबर सी, दिवसमानाने फरक न पडणारे पिके, डे न्यूट्रल, त्याला आपण काय म्हणतो? डे न्यूट्रल, दिवसमानाने फरक न पडणारे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेत पंचायत राज संस्थांची स्थापना, समक्षकरण आणि कामकाज यासाठी कोणत्या वैधानिक तरतुदीत दुरुस्त केल्या गेल्या? भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज संस्थांची स्थापना, समक्षीकरण आणि कामकाज यासाठी कोणत्या वैधानिक तरतुदीत दुरुस्त केल्या गेल्या? अर्थातच तुम्हाला याचं उत्तर 100% येत असेल. बघा, पर्याय तुमच्या समोर दिलेले. 73वी घटनादुरुस्ती आहे, 82वी घटनादुरुस्ती, 77वी घटनादुरुस्ती आणि 71वी घटनादुरुस्ती. तर पंचायत राज संस्थाशी आपल्याला संबंधित घटनादुरुस्ती पाहिजे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. राज्यघटनेमध्ये पंचायत राज संस्था याची स्थापना, 73वी घटनादुरुस्ती, पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली? IMP प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. सार्वजनिक सभा, आणि तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे, ज्या सभा आहेत, ज्या संस्था आहेत, ह्या सर्व तुम्ही काय करायला पाहिजे? पाठ करून ठेवायला पाहिजे. मग सार्वजनिक सभा ही कुठं? पुण्यामध्ये स्थापन केली होती. कोणी केली होती? बघा, गवा जोशी, लोकमान्य टिळक, गोगा आगरकर, न्यायमूर्ती गोखले. तर जी सार्वजनिक सभा ही कोणी? पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. गवा जोशी यांनी केले आहे. त्यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक काकासुद्धा म्हणतो गवा जोशीला. म्हणून सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केलेली आहे? तर गवा जोशी यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात उत्पादित पहिले खत कोणते आहे? भारतामध्ये जे उत्पादित झालं ते पहिलं खत कोणतं आहे? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि भारतात उत्पादित पहिलं खत आपल्याला विचारलेलं आहे. युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे का, सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा डायअमोनियम सल्फेट आहे? मग काय आहे की जे भारतामध्ये प्रथम पहिले खत कोणते आहे उत्पादित झालेलं? तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट हे जे खत आहे हे भारतात उत्पादित पहिले खत आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ह्याचा पर्याय नंबर सी हे उत्तर आहे. ले फार्मिंग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ले फार्मिंग 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे. तुम्हाला विचारलेलं आहे की जे ले फार्मिंग हे कशाशी संबंधित आहे? गवताची लागवड, त्यानंतर फळांची लागवड, त्यानंतर डाळवर्गीय पिकांची लागवड, त्यानंतर फुलांची लागवड. यापैकी कशाशी संबंधित आहे ले फार्मिंग? योग्य उत्तर द्यायचं आहे. पर्याय तुमच्या समोर आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, ले फार्मिंग कशासाठी आहे संबंधित आहे? तर गवत लागवड, पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. गवत लागवडीशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खास चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचं वाण खालीलपैकी कोणता आहे? खास फक्त चाऱ्यासाठी, खाण्यासाठी नाही, चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचा वाण खालीलपैकी कोणता आहे? बघा, 4 पर्याय आहे तुमच्या समोर. आफ्रिकन टॉल, रायको बाजरा, MH 199, WC 75. खास चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचा वाण कोणता आहे? बघा, 4 पर्याय आहे तुमच्या समोर, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर काय उत्तर येईल याचं? खास चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचा वाण रायको बाजरा, पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. रायको बाजरा हा काय आहे? खास चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचा वाण आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बुखारी प्रकल्पाच्या साठवणगृहाची क्षमता डॅश असते? बुखारी प्रकल्प जो असतो, साठवणगृहाची क्षमता किती असते? किती असेल? पर्याय दिलेले बघा तुमच्या समोर. 3.5 ते 18 टन, 3.5 ते 18 क्विंटल, 3.5 ते 18 किलो आणि 9 ते 35 टन. बुखारी प्रकल्पाच्या साठवणगृहाची क्षमता किती असेल? पर्याय नंबर बी 3.5 टन ते 18 क्विंटल एवढी क्षमता असते. कशाची? जो बुखारी प्रकल्प असतो त्याची साठवण क्षमता. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा याला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढारीचे नाव काय होतं? बघा, काय होतं? आत्ताच पाठीमागं हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सार्वजनिक काका म्हणून ह्या उल्लेख मी त्यामध्ये केलेला आहे. सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढारीचं नाव काय आहे? काय सांगितलं होतं आपण? गवा जोशी.
म्हणजे गणेश वासुदेव जोशी, पर्याय नंबर बी ह्याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करून ठेवा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करून द्या आणि आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.